आज बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे। पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोप करण्यात आले असून त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। एनआयए प्रमुख सदानंद दातेंची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार आहे। सदानंद दातेंना एनआयएमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला वर्षाअखेरीस सेवानिवृत्त होणार असल्यानं आता त्यांच्या जागी सदानंद दाते यांची नियुक्ती केली जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबईच्या मतदार यादीमध्ये दुबारच नव्हे तर 103 वेळा 4 व्यक्तींची नावं आहेत। मुंबईत तब्बल 4,33,000 व्यक्तींची नावं मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेली आहेत। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला भाजपनं जोरदार धक्का दिलाय। माजी सभापती कल्पक पाटलांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न झालाय। कुणाला कुणी मारत असेल तर त्याला वाचवणं गुन्हा नसल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलंय। माझ्या मुलानंही त्या मुलाला वाचवल्याचं म्हणत त्यांनी पुत्राची पाठराखण केली। त्या पोलिसाला मारण्याचा काय अधिकार असल्याचं वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं। दरम्यान त्यांनी शिवराळ भाषेचाही वापर करत वादग्रस्त विधान केलं। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणात आता अजित पवारांनीही एंट्री केलेली आहे। सामोपचारानं वृक्षतोड प्रकरणात मार्ग काढला पाहिजे अशी पोस्ट करत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे। डोंबिवलीमध्ये पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय तर सुरुवात शिवसेनेनं केल्याचं म्हणत भाजप शांत बसणार नसल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। सांगलीच्या आष्ट्यात सुरू असलेलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन मागे घेण्यात आलं। मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आलं होतं। प्रशासनानं जयंत पाटलांना समाधानकारक माहिती देण्यात आली आहे, त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं। सांगलीच्या आष्ट्यामध्ये महाविकास आघाडीनं आंदोलन केलं होतं। स्ट्रॉंगरूम बाहेर सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंगरूम बाहेर हे आंदोलन केलं होतं। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी स्ट्रॉंगरूम बाहेर राडा झाला। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये भाजप प्रतिनिधीनं कमळाचं बटण दाबल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला। या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार देण्यात आली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात त्रुटी आढळणं ही निवडणूक आयोगाची मोठी चूक असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। यात सर्व दोष आयोगाचा असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गोंदियाच्या सालेकसा तहसील कार्यालयामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। ईव्हीएम आणण्याच्या निर्णयाला उमेदवारांनी विरोध केला। दरम्यान मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। मावळच्या वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर गुन्हा दाखल झालाय। मतदान केंद्रात ईव्हीएमची पूजा केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लावल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे। यात प्रामुख्यानं मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर उत्तर परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणात मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देण्यात येत होते। मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना एकही रुपया न मिळता त्यांचं प्रचंड नुकसान झालंय। भाईंदर रेल्वे पुलावर एका दिव्यांग अंध महिलेला रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कानशिलात लगावलं, तसंच अंगावर पाणी फेकल्याचा आरोपही महिलेनं केलाय। जळगावच्या यावलमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून 7 अज्ञातांनी एका तरुणाला मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला। अकोला बस स्थानकावर बस लावण्याच्या वादातून 2 चालकांमध्ये हाणामारी झाली। एका चालकानं तर लोखंडी पाईप उगारत मारहाणी केली। दरम्यान प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। फरार भूषण लोंढेला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। नाशिक पोलिसांनी उत्तर प्रदेशात कारवाई करत त्याला अटक केली। भूषण लोंढेवर गोळीबार, खंडणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न तसंच धमकावल्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत।
डहाणूच्या साखरे गावातील आश्रमशाळेजवळ मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळलं. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होते. घाटकोपरच्या अमृतनगरमधील वसंत विहार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर भरधाव टेम्पो पलटी झाल्यानं अपघात झाला. यात 6 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. पुण्यातील पीएनजी ज्वेलर्समध्ये चोरी झाली आहे. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. सैफ दिलीप बोळगावकर असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे. बारामतीच्या शिवाजीनगरमधील जगताप दाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाला. तिरुपती बालाजीचं दर्शनाहून परतत असताना भरधाव काची ट्रकला जोरदार धडक लागल्यानं हा अपघात झाला. यात एक मुलगी जखमी आहे. तिच्या रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. नाशिकमध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडला अटक करण्यात आलेली आहे. सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अमरसिंह पंडित यांना जीवे मारण्याच्या उद्देशानं लोक आले होते अशी धक्कादायक माहिती त्यांच्या स्वीय सहाय्यकानं दिली आहे. पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं ते म्हटलेत. 15 ते 20 जणांनी मोठमोठ्यानं शिवीगाळ करत मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं. मीरा भाईंदरचं स्वप्नवत शहर निर्माण करणं हाच ध्यास असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. एसटी बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. नांदेडमध्ये अंजली आंबेडकरांनी आचलची भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं. तर आचलची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी वंचितनं घेतल्याचंही त्या म्हटलं. पुण्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये पुन्हा एकदा वन्यप्राणी आढळून आलेत. LG आणि फियाट कंपनीच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.